दूध उत्पादक संघाच्या आज या ठिकाणी होत असणाऱ्या एनडीडीबी डेअरीच्या मदतीने किंवा सहकार्यानं जातिवंत बोरा म्हशी आणि सुधारित बोरा म्हैसांना जाफराबादी म्हैशीच्या विक्री केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांचं मनोगत आत्ताच पूर्ण झालं ते आपण सर्वांचेच नेते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय बंटी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी अतिशय आग्रहानं ज्यांनी आम्हा सर्वांनाच निमंत्रित केलं ते गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष सन्माननीय नवीन मुश्रीफ साहेब, आदरणीय राजेश पाटील साहेब, सन्माननीय विश्वास आबाजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय डोंगरे साहेब, शशिकांत पाटील सुरेकर साहेब, रणजित पाटील साहेब, केर्लेकर साहेब, नंदकुमार ढिगे साहेब, आरके मोरे, रेडेकर वहिनी, चौले सर, मला वाटतं सगळेच असं आजच्या कार्यक्रमाला खरं तर उशिरा मी आलो आणि उशिरा जरी आलो तरी मला वाटते महत्वपूर्ण अशी सगळीच भाषणं झाली, पण गोकुळ दूध संघाच्या एकूण चाललेल्या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून एका बाजूला अधिकाधिक दूध संकलन, दुसऱ्या बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी किंवा उत्पादकांच्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी सातत्यानं सुरू असणारा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे आज या ठिकाणी सुरू होत असणारं जाफराबादी म्हैशी विक्री केंद्र जे आहे ते सुरू आपण करतोय। मी पहिल्यांदा गोकुळच्या सर्व टीमचं, अध्यक्षांपासून सर्व संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो। एका बाजूला या सगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्यातलं अर्थकारणाला गती देण्याचं काम गोकुळच्या माध्यमातून चाललंय आणि हे होत असताना या ठिकाणी सुद्धा जातिवंत म्हैशीचं अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना सहकार्य व्हावं यासाठी ज्या पद्धतीनं एका बाजूला विक्री केंद्र, दुसऱ्या बाजूला त्या सगळ्यासाठी असणारे अनुदान यांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय। या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूणच अर्थकारणाला गती देण्यामध्ये एका बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि ऊसाच्या क्षेत्रातलं उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी आम्हाला सगळ्यांचाच प्रयत्न असतो आणि ऊसाच्या क्षेत्राचं उत्पादन वाढलं पाहिजे, बाकी सगळे जे काही पिकं घेतोय आपण त्या पिकाचं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करत असतो। पण त्या प्रयत्नांबरोबर अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने गोकुळनं खूप चांगल्या पद्धतीनं सर्व माणसांना उत्पादकांना 3, 13 आणि 23 या 10 दिवसांमध्ये बिलं देऊन अर्थकारणामध्ये एक क्रांती घडवली, या क्रांतीला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने गती देण्यासाठी चाललेलं जे काही काम आहे त्या सगळ्या कामाला मनापासून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी शुभेच्छा देतो। गोकुळचं काम, गोकुळचं एकूण संघटन त्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होत असणारी प्रगती, शेतकऱ्यांची, उत्पादकांची प्रगती भविष्य काळामध्ये सुद्धा होत राहील या सगळ्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद। नामदार